माझं बुकचं इंडेक्स शेअर करते. तुझ्या मला ऍक्सेस द्या शेअरिंग आणि सगळ्या शाळांनी काही प्रश्न असेल शंका असेल तर जरूर अनम्यूट करा, पण अन्यथा कृपया माईक बंद करा. पूजा मॅम मला शेअरिंगचा ऍक्सेस द्या ना. येस मॅम, 1 सेकंड. येस, चला आता जरा आपल्या टेक्स्टबुक कडे एकदा बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कोणता धडा. आय थिंक वी आर मीटिंग फर्स्ट टाइम. सो तुमचं सायन्सचं जे बुक आहे तुमच्या बुक मध्ये सगळे धडे एकत्र आहेत, बरोबर ना? सायन्स आहे तर मॅथ्स आहेत, हिस्ट्री, सिविक्स सगळं एकत्र आहे, बरोबर ना? एका टेक्स्टबुक मध्ये सगळं आहे ना? करेक्ट मी इफ आय एम रॉंग, हो का नाही? क्लास 8 तुमच्याकडे जे बुक आहे, टेक्स्ट बुक आहे, ते जरा उघडून बघा आणि मला जरा सांगा की त्याच्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत आणि त्याच्यामध्ये सायन्सचे लेसन तुम्हाला दिसत आहेत का? इंडेक्स आहे की नाही तुमच्याकडे? अनुक्रमणिका पुस्तकाची जरा बघा बरं, कारण तुम्हाला हे कळायला हवं की आपण कुठला धडा करतोय तो तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आता दिसणार नाही. त्याच्या आधीचे 4 धडे तुम्हाला आहेत की नाही? लिव्हिंग वर्ल्ड आहे, हेल्थ अँड डिसीज आहे, फोर्स अँड प्रेशर आहे, करंट इलेक्ट्रिसिटी पण आहे, बरोबर की नाही? हो. इनसाइड द ॲटम हा धडा तुम्हाला आहे का? हो मॅडम. इनसाइड द ॲटम हा धडा आत्ताच्या तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे? हो. तुमच्या इंडेक्सचा फोटो मला शेअर करा, ठीक आहे? हो मॅडम. कळलं मी तुम्हाला काय सांगते? हॅलो, तुम्हाला कळलं का? कारण काय आहे हे की हा धडा आहे 5th आणि कारण काय आहे? कारण की मी घेणार आहे तुमचं केमिस्ट्री आणि केमिस्ट्रीतला तो पहिला धडा आहे. तर मला जरा सांगा की तुम्हाला ऍटम, मॉलिक्युल्स मुलांनो, ऍटम्स, मॉलिक्युल्स असे शब्द तुम्ही कधी ऐकलेत का? मी जेव्हा तुम्हाला काही प्रश्न विचारते तेव्हा तुम्ही त्याचं उत्तर देत नाही आणि काहीतरी वेगळंच बोलत असता आणि जेव्हा तुमचे माईक ऑन असतात तेव्हा ते सगळे मला आवाज येतात. आता मी तुम्हाला विचारतेय त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. तुम्हाला ऍटम्स, मॉलिक्युल्स हे शब्द तुम्ही कधी ऐकलेत का? हो मॅडम. कमाल. हा, कुठे ऐकलंय सांगा आणि काय ऐकलंय ते पण सांगा. मॅडम. गुड, तुम्ही ऐकलंय, उत्तम. पण काय ऐकलंय त्याच्याबद्दल? मागच्या वर्षी आम्ही शिकलो आहोत. हा, पण काय शिकलात? काय तुम्हाला लक्षात आहे जरा सांगा बरं. एक मिनिट मुलांनो, आपण काहीतरी डिस्कशन करतोय त्यात मला तुमच्याकडनं उत्तर येणं अपेक्षित आहे. तुम्ही ऍटम्स आणि मॉलिक्युल्स या संदर्भात काय ऐकलंय ते मला सांगा. तिथे कुठला जोक झालाय का? काही जोक झाला असेल तर तो मला पण सांगा. नाही तर मग जे चाललंय त्याचं उत्तर द्या. हँड रेस केलाय त्या शाळेचं नाव काय आहे? नंदुरबार. सांगा बरं. एका आयटम्सने बनलेले असतात. काय आयटम्सने बनलेले असतात? प्रत्येक वस्तू छोट्या छोट्या आयटम्सने बनलेले असतात. करेक्ट, व्हेरी गुड, शाबाश. कोणतीही गोष्ट छोट्या छोट्या आयटम्सने बनलेल्या असतात. कोणती पण गोष्ट घ्या, त्या छोट्या छोट्या आयटम्स पासून बनलेल्या असतात. जेव्हा ऍटम्स एकत्र येतात तेव्हा काय बनतात? जेव्हा ऍटम्स एकत्र येतात तेव्हा काय बनतात? माहिती असेल तुम्हाला हे सुद्धा. वाल्मिक सरांच्या इथली मुलं जी आहेत ती, किंवा व्यंकटराव सरांच्या इकडच्या ज्या मुली आहेत ज्या उगाच हसतायत, माहित नाही का? इकडे काय चाललंय ग मुलींनो? तुम्हाला प्रश्न कळतोय का?
तुम्ही जे काही करताय ते सगळं मला दिसतंय, पण तुम्ही अभ्यास करत नाही हे तर मला नक्की कळलंय. तुमचे कोणी शिक्षक आहेत का तिथे आजूबाजूला? आपण काय प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर देणं आणि त्याच्यावरती विचार करणं अपेक्षित आहे या वेळेमध्ये. हा आपला अभ्यासाचा वेळ आहे ना. मी तुम्हाला हे विचारते की मॉलिक्युल्स, ॲटम्स हे शब्द तुम्ही ऐकलेत, त्यातल्या काय तुम्हाला लक्षात आहे हे मला सांगा. त्यातल्या एका शाळेतल्या मुलांनी बरोबर उत्तर दिलं की कोणत्याही वस्तू ह्या ॲटम्सने बनलेल्या असतात. उत्तम. याच्या पुढे काय? मॉलिक्युल्स म्हणजे काय, किंवा ॲटम्सची रचना कशी असते, हे सगळं काही ऐकल्यासारखं वाटतंय, वाचल्यासारखं वाटतंय? त्याचाच सगळा डिटेल अभ्यास या लेसन मध्ये आहे. मी स्क्रीन शेअर करते आणि आपण पीपीटी बघूया, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या समजतील. बघा, इनसाइड द ॲटम हा आहे आपला लेसन. ठीक आहे, जरा मी स्क्रीन आता मोठी करते जेणेकरून तुम्हाला त्या नीट गोष्टी कळतील. सी, हे असं पिक्चर, एक चित्र आहे इकडे. काय दिसतंय या चित्रात सांगा बरं जरा मला तुम्ही. आता कोणीही अनम्यूट करा आणि सांगा. हा एक आयटम. चला, मी ज्या शाळेचं नाव घेईन ना त्यांनी माईक ऑन करायचा. वाल्मिक सरांचा ग्रुप, जरा माईक अनम्यूट करा मुलांनो आणि मला सांगा या चित्रात तुम्हाला काय दिसतंय, हे चित्र काय सांगतंय? पटकन बोला. नंदुरबार अशा नावाने, गेम्स नंदुरबार बहुतेक असं नाव आहे. अनम्यूट करा आणि सांगा चित्रात काय दिसतंय. हे चित्र आहे बघा इथे. ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. हे उत्तर कोणी दिलं? हे उत्तर कोणी दिलं? आयटम स्ट्रक्चर. बरं, आणि त्याच्यात अजून काय काय आहे सांग बरं जरा. ॲटमचं स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. अजून काय काय दिसतंय? बरोबर आहे. प्रोटॉन. बरोबर, शाबाश. इलेक्ट्रॉन. व्हेरी गुड. न्यूट्रॉन. न्यूट्रॉन. व्हेरी गुड, शाबाश. सगळ्याच गोष्टी आपल्याला माहित नसतील, त्यांचाच तर आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण जे चित्रात दिसतंय ते काय आहे, याचं जरा डोकं वापरलं तर आपल्याला अंदाज येतो की काय चाललं असेल या चित्रामध्ये. बरोबर सांगितलं तुम्ही. ही अणूची रचना आहे, म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. तुम्हीच सांगितलं होतं की कुठलीही गोष्ट सगळ्यात छोट्या छोट्या कणांनी बनलेली असते. ते सगळ्यात छोटे कण ज्याच्यापासून ती मोठी वस्तू बनली त्याला आपण ॲटम म्हणतो. आणि जेव्हा ॲटम एकत्र येतात आणि काहीतरी केमिकल बॉन्ड बनवतात तेव्हा त्यांचे मॉलिक्युल्स बनतात. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आता टप्प्याटप्प्याने आपण समजून घेणार आहोत या धड्यामध्ये. पण त्याच्या आधी या ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये मध्यभागी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ऑरेंज बॉल आहेत, ते प्रोटॉन आहेत. अगदी बरोबर वाचलं. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, तीनही गोष्टी आहेत. याला म्हणतात सब ॲटॉमिक पार्टिकल. ॲटमच्या मधले छोटे पार्टिकल्स. तर ॲटॉमिक पार्टिकल्स आणि सब ॲटॉमिक पार्टिकल्स. सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर स्मॉलर ऑर दी फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ दी ॲटम, म्हणजे ॲटमला बनवणारे पार्टिकल्स आहेत. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला दिसते बघा, इलेक्ट्रॉन्स आहेत निगेटिव्ह निगेटिव्ह, ते अशा गोल गोल रिंग्स मध्ये फिरतायत. मध्ये एक पण निगेटिव्ह गोष्ट नाही, पण मध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे जी आजूबाजूला फिरत नाही. शिवाय इथे ग्रे ग्रे कलरचे बॉल पण आहेत, ते असेच आहेत, ते इथे कुठे दुसरे ग्रे बॉल नाही आहेत. ब्ल्यू ब्ल्यू कलरच्या रिंग्स आहेत, त्याच्यामध्येच ब्ल्यू ब्ल्यू कलरचे इलेक्ट्रॉनचे बॉल आहेत, मध्ये ऑरेंज बॉल आहेत त्याच्यावर व्हाईट लिहिलंय आणि बाजूला त्यांचे ग्रे बॉल आहेत. असं काहीतरी त्याच्यामध्ये मला चित्रामध्ये, आपण म्हणतो ना चित्राचे निरीक्षण, मला असं काहीतरी चित्र दिसलं. आता समजा ह्याच स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा जर मी विचार केला तर हे स्ट्रक्चर असं आहे, हे आपल्याला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी सांगितलं की स्ट्रक्चर ऑफ ॲटम असं असतं? सांगा बरं. हे चित्रामध्ये आहे हे बरोबर आहे, हे असं तुम्हाला कोणी सांगितलं की हे असंच बरोबर असतं आणि हे असंच असतं, हे तुम्हाला कोणी सांगितलं? कारण तुम्हीच सांगितलं हे अणूची रचना, ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. तुम्हाला काय माहिती हा ॲटम आहे? काहीतरी चित्र पण असू शकतं.
फुलाचं, पानाचं, अशा पद्धतीचं एखादं किडा पण असू शकतो. तुम्ही कसं काय सांगितलं की हे ऍटॉमिक स्ट्रक्चर आहे? पटपट बोला रे. काय झालं? डॉटन. काय? डॉटन. फ्लोटंट म्हणजे काय म्हणतात ही मुलं? कोणी शिक्षक आहेत का तिकडे? त्यांचं जरा मला उत्तर तरी कळेल काय म्हणतात ते. डॉटन. म्हणजे काय? त्या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही जे म्हणताय ते मला कळत नाही, पण त्याचा अर्थ काय? तुम्ही काहीतरी बोललात, त्याला काहीतरी अर्थ असेल ना. तो अर्थ काय ते तरी सांगा, साध्या मराठीत सांगा. काय माहिती? ह्याला ऍटॉमिक स्ट्रक्चर म्हणतात असं तुम्ही सांगितलं, कारण की अशी खूप सारी चित्र आपण याच्या आधी पण बघितलेली आहेत. इंटरनेटवरती पण असतात, आपल्या पुस्तकांमध्ये पण असतात, कधी कधी आपल्या टेक्स्ट बुकच्या कव्हरवरती पण असतं, आणि तिथे लिहिलं असतं अणूची रचना, ऍटॉमिक स्ट्रक्चर. कोणत्या कोणत्या व्हिडिओजमध्ये किंवा काही माहितीपटांमध्ये पण असे असतात. त्याचा अर्थ हाच आहे की ऍटॉमिक स्ट्रक्चर असं असतं हे कोणीतरी शोधून काढले. पण जेव्हा हे आपल्याला माहित नव्हतं की हे ऍटॉमिक स्ट्रक्चर असं असतं, तेव्हा कोणी कसं कसं काम केलं असेल हे या धड्यामध्ये आपल्याला आहे, जे आहे ऍटम्स म्हणजे काय आणि त्याची हिस्ट्री. atoms are building blocks of matter, and matter is anything which occupies space and has got some mass. So everything around us is made up of matter. मॅटरच्या सगळ्या गोष्टी असतात. कुठलीही गोष्ट घ्या, पेन घ्या, फोन घ्या, लॅपटॉप घ्या, वही, पेन, पुस्तक, पेन्सिल, रबर, काहीही, कुठलीही गोष्ट, हवा, पाणी, ज्या ज्या वस्तूंना काहीतरी स्पेसमध्ये त्यांनी जागा ऑक्युपाय केली आहे किंवा त्यांना स्वतःचं मास आहे. स्वतःचं मास तर ऑलमोस्ट सगळ्या गोष्टींना असतं. तर अशा सगळ्या गोष्टी मॅटर असतात. अँड मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स. सो ॲटम्स आर नथिंग बट बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द मॅटर. ॲटम्स जवळ येऊन येऊन मोठाच्या मोठा मॅटर आपल्याला दिसतं. ॲटम्स खूप छोटे असतात. वी कांट सी द ॲटम्स. दे आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ एनिथिंग. ते आपण कसे बघणार? पण जेव्हा खूप सारे लाखो करोडो ॲटम एकत्र येतात तेव्हा आपल्याला ती वस्तू दिसायला लागते. मग आता हे जे ॲटम्स आहेत, जे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, ते कसे रचलेले असतात? व्हेन यू सी अ वॉल, ब्रिक्स आर केप्ट वन ऑन अदर. एकावर एक अशा विटा रचलेल्या असतात ना, आडव्या, त्याच्यावर अशी भिंत दिसते. तसंच ॲटम्सची रचना असते. एकावर एक असे जोडले, बांधलेले असे एकत्र येतात आणि त्याच्यामधनं तो मॅटर जसा आहे तसा आपल्याला दिसतो. ठीक आहे. सो वी कांट सी द ॲटम बट वी कॅन सी द मॅटर. मॅटर इज मेड अप ऑफ atoms and there are many more atoms which make matter. बरोबर. पण the history of atom is very interesting story. हिस्ट्री मध्ये खूप खूप मजेशीर गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट जी होती डाल्टनची, दिस इज इन 18th सेंचुरी, म्हणजे 18व्या शतकातली गोष्ट आहे, जेव्हा आपला देश पारतंत्र्यामध्ये होता. पण जगामध्ये लोकांनी अनेक प्रकारचे शोध लावायला सुरुवात केली होती. तेव्हा डाल्टन नावाच्या एका सायंटिस्टने हे सांगितलं की ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनिथिंग विच यू कॅनॉट ब्रेक अँड यू कॅनॉट मेक, अँड ऑल द ॲटम्स ऑफ वन मॅटर इज सेम while all the atoms of other matter are same. For example, तुम्ही ॲटम बनवू शकत नाही, तुम्ही ॲटम तोडू पण शकत नाही, ते निसर्गातच असतात. पण हे जे ॲटम्स आहेत द स्मॉलेस्ट पार्टिकल्स, स्मॉलेस्ट इनविजिबल पार्टिकल्स ऑफ द मॅटर, हे त्याने सांगितलं. पण ह्या डाल्टनच्याही खूप आधी, म्हणजे ऋषी मुनींच्या काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये कणाद नावाचे महर्षी होते. कणाद, कण या शब्दाचाच उगम कणाद वर्ण झालाय. त्या कणाद ऋषीने सांगितलं होतं की ह्या जगातली प्रत्येक गोष्ट ही छोट्या छोट्या कणांपासून बनलेली आहे. बरोबर. आणि ते अणू अणू एकत्र येऊन रेणू बनतात. ही जी संकल्पना आहे ती त्यांनी त्याच काळामध्ये सांगितलेली होती. जेव्हा सगळं जग विचार करत होतं, इकडे तिकडे भटकत होतं, त्यावेळेला आपण अणुरेणूचा शोध लावून ठेवलेला होता. फक्त मधल्या हजारो वर्षांच्या काळामध्ये आपल्यालाच माहित नाही की आपण काय अभ्यास केला होता. आता इतरांनी सांगितलेल्या गोष्टी आपण फॉलो करतो कारण त्यांनी त्या गोष्टींबरोबर त्यांना सिद्ध करण्याचे एक्सपेरिमेंट केले. दे हॅव प्रूव्ड दिस फॅक्ट्स. आणि ह्या गोष्टी टप्प्याटप्प्याने पुन्हा एकदा अभ्यासल्या
जायला लागलेल्या आहेत. तर इन 18th सेंचुरी पुन्हा एकदा या गोष्टीची सुरुवात झाली की हे सगळं जग कसं बनलंय. मग एक विचार असा होता की हे सगळं जग पदार्थांनी बनलंय आणि पदार्थ सगळ्यात छोट्या कणांनी बनले. दे आर द स्मॉल पार्टिकल्स आर ॲटम्स. हे सांगितलं होतं डाल्टन. डाल्टनच्या पुढे होता थॉम्सन. जे थॉम्सन वॉज अनदर सायंटिस्ट ज्याने डाल्टनची गोष्ट पुढे घेतली. आता डाल्टनच्या या ॲटॉमिक थिअरीमध्ये काय काय इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत ते आधी बघा. ॲटम्स आर इनडिव्हिजिबल. यू कांट ब्रेक द ॲटम्स. Atoms of the same elements are identical. If you take all the atoms of oxygen, they will be identical. And if you take all the atoms of hydrogen, they will be identical. For example, तुमची शाळा आणि एक दुसरी शाळा. तुमच्या शाळेतल्या सगळ्या मुलांचे युनिफॉर्म एकसारखे असतात. त्या शाळेतल्या सगळ्या मुलांचे युनिफॉर्म वेगळे असतात. सांगायचा मुद्दा, तुमची शाळा आणि तुमच्या शाळेतले विद्यार्थी यांना ओळखण्याची जी काही गोष्ट आहे जी वेगळी आहे बाकीच्यांपेक्षा ती आहे तुमचं युनिफॉर्म. बरोबर. तुम्हाला त्या मुलांबरोबर उभं केलं एकत्र, चला रे जरा जायचं एका कार्यक्रमाला, दोन्ही शाळांमधली मुलं एकत्र आली तर काय होतं, त्यातनं तुम्हाला तुमच्या शाळेतली मुलं वेगळी करता येतात की तुमचे युनिफॉर्म वेगळे त्यांचे युनिफॉर्म वेगळे. त्याच्यामुळे आपल्याला समजतं की काय झालंय, ह्या शाळेतले विद्यार्थी वेगळे, त्या शाळेतले विद्यार्थी वेगळे. तुम्ही फाइंड आउट करू शकता कशावरून, युनिफॉर्म वरून. म्हणजेच ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट्स आर आयडेंटिकल. ह्या एकसारखे त्या शाळेतले एकसारखे. आता हे ॲटम्स कोण आहेत, एका एलिमेंटचे. एलिमेंट आर द बेसिक फंडामेंटल थिंग्स ऑफ द युनिव्हर्स. त्यांच्यापासून सगळं जग बनलंय. एलिमेंट्स आर दी बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ ऑल द मॅटर अँड ॲटम्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ एलिमेंट्स. म्हणजे एलिमेंट्सचे जे ॲटम्स असतात त्यांनी सगळं जग बनलेलं असतं, कारण की ते एलिमेंट्स आहेत, बेसिक गोष्टी आहेत, त्याच्यापासून बाकी सगळ्या गोष्टी बनतात. आता ह्या एलिमेंट्स चे जे ॲटम्स आहेत, जसं मी तुम्हाला म्हटलं हायड्रोजनचे सगळे सेम, हायड्रोजनचे सगळे सेम, नायट्रोजनचे सगळे सेम, एकसारखे तसेच दिसतात. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन इन सिम्पल होल नंबर रेशोज. आता हे पण इंटरेस्टिंग आहे. समजा मी तुम्हाला सांगितलं H2O म्हणजे पाणी, तर 2:1 हा रेशो झाला. and these are simple whole numbers. 2, 1 हे होल नंबर आहे. 2:1 हा होल नंबरचा रेशो आहे आणि हा सिंपल रेशो आहे. 1/2 3/4 असं वगैरे त्याच्यामध्ये काही नाही. दे आर व्हेरी होल combined together in a ratio. Atoms of different elements combine in simple whole number ratios. ठीक आहे. जेव्हा ते केमिकल बॉन्ड फॉर्म करतात, whenever they make some kind of chemical bond, they come together but in the simple whole number ratio. ठीक आहे. and the proportion is fixed. H2O म्हणजे पाणी, म्हणजे H2O म्हणजे पाणीचं, कुठलंही पाणी असो, माझ्या घरचं, तुमच्या घरचं, शाळेतलं, या शाळेतलं, त्या जत्रेतलं, भारताच्या बाहेरचं, बर्फातलं, वाळवंटातलं कुठलंही पाणी म्हणजे H2O. दिस इज अ रूल. बरोबर. ॲटम्स कॅनॉट बी क्रिएटेड, डिवायडेड ऑर डिस्ट्रॉइड. आता सगळ्यात महत्वाचा रूल आहे, यू कॅनॉट क्रिएट द ॲटम्स. तुम्ही ॲटम्स बनवू नाही शकत. चला रे आपण ॲटम बनवूया, दे आर ऑलरेडी देअर. यू कॅनॉट डिवाइड देम अँड यू कॅनॉट इवन डिस्ट्रॉय देम. बरोबर ना. डिवाइड करणं शक्य नाही त्यांना, ते निसर्गामध्येच आहेत. डिस्ट्रॉय करणं पण शक्य नाही त्यांना, आणि तुम्ही त्यांना बनवू पण शकत नाही. दे आर ऑलरेडी देअर. यू आर ओनली स्टडिंग देम, यू आर ओनली युझिंग देम. तुम्ही त्यांची रिॲक्शन फार फार तर करू शकता, बट दे आर नॅचरली देअर. ठीक आहे. देन जे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. आता हे काय, जे थॉम्सन वॉज द सेकंड सायंटिस्ट वर्किंग आफ्टर डाल्टन. तुम्ही सगळ्यांनी केक खाल्लेत का, कप केक, ते असे गोल गोल कप केक असतात, खाल्लेत हो का नाही. बघू द्या, तुम्ही जागे आहात का झोपून गेलाय, ते कळतंय का तुम्हाला. मी काय विचारलं तुम्हाला, कप केक खाल्लेत का. असे गोल गोल असतात बघा, खाली पेपर असतो आणि वर केक असतो, खाल्लाय ना शाबाश. तर त्या कप केकचं स्ट्रक्चर कसं असतं, तसंच काहीतरी स्ट्रक्चर या तुमच्या ॲटमचं असतं, असं जे थॉम्सनचं म्हणणं होतं. आता हे असं का झालं, आपण आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी बघतो की नाही त्यांचाच विचार करून त्याचं लॉजिक लावून आपण काहीतरी लिंकेज करण्याचा प्रयत्न करतो. जे थॉम्सनने त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये केक आणि असे जे प्लम्स असतात
त्याचा विचार केला आणि म्हणाला ओ अच्छा, असं ॲटमचं स्ट्रक्चर असू शकतं, मध्ये मध्ये पॉझिटिव्ह आणि त्याच्यावर चेरी सारखे निगेटिव्ह. त्याच्यावर त्या जेम्सच्या गोळ्या किंवा ते चेरीज असे वरती वरती लावलेले असतात ना, तशा त्या गोळ्या किंवा ते चेरीज म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह आहेत आणि मध्ये जे सगळं पसरलेलं आहे ते पॉझिटिव्ह आहे असं त्याला वाटत होतं. म्हणजेच काय, ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. There's no positive or negative charge on any atom. Atom is electrically neutral. मग हे कसं शक्य आहे? जेवढे प्रोटॉन तेवढे न्यूट्रॉन, तेवढे इलेक्ट्रॉन, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र आहेत, त्या टुगेदर बट इन इक्वल नंबर. म्हणून मग काय म्हटलं त्याने, पॉझिटिव्ह पसरलेले आहेत आणि त्याच्या मध्ये मध्ये चेरी सारखे निगेटिव्ह आहेत. द नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. Throughout they are scattered, but they are still together. ही याची आयडिया होती. J.J. Thomson's atomic model. This model tells you about there's a complete togetherness of positives and negatives, and hence the atom is electrically neutral. ठीक आहे, हे पण 18th सेंचुरीच्या शेवटी झालं. नेक्स्ट इज लॉर्ड रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. हे तर एक फॅन्टॅस्टिक मॉडेल आहे. म्हणजे आतापर्यंतच्या ज्या स्टडीज सुरू होत्या त्या स्टडीजचा पुढचा टप्पा आहे हे लॉर्ड रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. याने काय केलं, आता हा जो सायंटिस्ट होता रुदरफोर्ड, याला ती आयडिया काय आवडली नाही. ते काय कप केक आणि वगैरे आहे असं कुठं असतं का म्हणाला स्ट्रक्चर, त्याला काही ती कन्सेप्ट पटलेली नाही. मग काय करायचं, तर आपणच आपलं सांगू की ही स्ट्रक्चर कशी असेल. मग त्याने विचार केला, सोलार सिस्टीम तुम्हाला माहितीये, सेंट्रली देयर इज सन around which the planets are moving in circular paths. So there is something at the center which is controlling the entire atom, and around them electrons are moving. ही त्याची आयडिया होती. ही आयडिया प्रूव्ह करण्याकरता त्याने एक एक्सपेरिमेंट केला, गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट. ही खूप वेगळी आणि बियॉन्ड द टाइम कन्सेप्ट होती, याचा त्याने वापर केला. बघा किती सिस्टमॅटिक आणि किती प्लॅन्ड एक्सपेरिमेंट होता. ही टूक व्हेरी व्हेरी थिन शीट ऑफ गोल्ड, एक्स्ट्रीमली पातळ, एकदम पातळ एकदम एक लेअर असेल गोल्डचा एवढा पातळ पत्रा त्याने घेतला. हा पिवळ्या पिवळ्या रंगाचा मध्यभागी दिसतो ना, दिस इज गोल्ड फॉइल. या गोल्ड फॉइलच्या बरोबर समोर लीडचा एक छोटासा म्हणजे एक लीडचा दरवाजा केला. लीड हा एक असा एलिमेंट आहे जो सगळे रेडिएशन्स ऍब्झॉर्ब करतो, शोषून घेतो. त्याच्याच मागे, त्या लीडच्या दरवाजाच्या मागे एक लीडचाच बॉक्स ठेवला आणि त्या लीडच्या बॉक्समध्ये एक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट ठेवला. रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट ते असतात जे रेडिएशन्स एमिट करतात. तुम्हाला आता उदाहरण सांगते मी. समजा एक प्लास्टिकची पिशवी घेतली आपण आणि त्या पिशवीमध्ये आपण कांदे भरले, बटाटे भरले, कांदे बटाटे भरतोय 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 भरतोय, पिशवी पूर्ण भरली तरी कोंबतोय आपण, तर काय होईल सांगा जरा. विचार करा आणि सांगा पटकन. अरे प्रश्न कळला का? साधी प्लास्टिकची पिशवी तुम्ही बघितली असेल मार्केटमध्ये, भाज्या देणारे लोक असतात ना, त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे भरले 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 भरले, पूर्ण पिशवी भरली तर काय होईल पुढे सांगा. पिशवी फाटेल. परफेक्ट, ह्याचीच वाट बघत होते मी, पिशवी फाटेल. तसंच आपल्या ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये म्हणजे त्याच्या सेंट्रल प्लेस मध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन भरले 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 खूप भरले, एवढे भरले की त्या आता ऍटमला ते सहनच होईना, तर काय होईल, त्याचं न्यूक्लियस फुटेल. असेच जे हेवी एलिमेंट असतात, हेवी एलिमेंट म्हणजे त्यांच्या न्यूक्लियस मध्ये खूप सामान भरलंय, मग ते अनस्टेबल होतात, ते नॅचरली अनस्टेबल असतात. तर ते काय करतात, स्वतःच फुटतात आणि छोटे छोटे ऍटम्स बनवण्याचा प्रयत्न करतात. छोटे ऍटम्स बनले की ते नवे एलिमेंट्स बनतात, म्हणजे एक मोठा एलिमेंट फुटून दोन छोटे एलिमेंट बनवतो. कळलं? आणि ही नॅचरल प्रोसेस असते आणि ही सुरू असते तुमच्या नकळत हजारो वर्षापासून, लाखो वर्षापासून, जेव्हापासून रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहेत तेव्हापासून ही प्रोसेस सुरू आहे.
आणि हे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स अल्फा, बीटा, गॅमा अशा 3 प्रकारचे रेडिएशन एमिट करतात आणि स्वतःची एनर्जी, एक्स्ट्रा एनर्जी कमी करतात. आता ह्या अरेंजमेंट मध्ये असा एक इथे तुम्हाला असा बल्ब सारखा दिसतो ना रेडिओ ऍक्टिव्ह सोर्स, तो आहे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. पूर्ण बाकी ठिकाणी त्याचे रेडिएशन ऍब्झॉर्ब होते. ह्या बॉक्सला एक केलाय खड्डा, त्याच्या पुढे त्या जो दरवाजा आहे त्याला पण एक गोल खड्डा केलाय. एकदम बारीक रेडिएशन जाईल एकच स्ट्रेट फॉरवर्ड असं त्याची रचना केली आहे. म्हणजे इथले रेडिएशन बॉक्स मधनं ह्या दारामधनं सरळ पुढे जाणार. कुठे जाणार? या गोल्ड फॉइल वर जाणार. हा होता ह्याचा बेसिक पहिला टप्पा. आता इथून ह्या गोल्ड फॉइल वरून रिफ्लेक्ट होणारे जे रेडिएशन ते कसे कॅच करायचे? त्याच्या आजूबाजूला इकडे 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 त्याने काय लावल्या? मुव्हेबल फ्लोरोसेंट स्क्रीन्स. मुव्हेबल, त्या तो हरवू शकत होता. फ्लोरोसेंट म्हणजे त्याच्यावर लाईट पडल्या की त्या पेटतात, म्हणजे चमकणार थोडक्यात. असे त्याने ते शीट्स लावल्या सगळ्या बाजूने, तो त्या हलवू शकत होता. आणि मागच्या बाजूला विविंग मायक्रोस्कोप, त्याला बघण्याकरता त्याने मायक्रोस्कोप लावली होती मागच्या बाजूला. म्हणजे आता अरेंजमेंट अशी होईल, या बाजूने रेडिएशन्स पडतील, ते या गोल्ड फॉइलवर जातील, आरपार जातील, परत येतील किंवा कुठल्याही बाजूला वळतील. कुठेही गेले तरी पण या शीट्स वरती ते पडलेले रेडिएशन्स ऍब्झॉर्ब झाले की त्याचा नंबर काउंट होईल, 1 2 3 4 कुठेही गेले तरी. आता ह्या सगळ्या प्रयोगामधनं त्याला जे काही निष्कर्ष मिळाले ते खूप इंटरेस्टिंग होते. म्हणजे एक ह्या रचनेमधनं त्याची अशी अपेक्षा होती की खूप सारे रेडिएशन्स हे रिफ्लेक्ट होतील, म्हणजे आपटले जातील ना, गोल्ड फॉइल वरती आपटले जातील, इकडे तिकडे इकडे तिकडे काय होतील? रिफ्लेक्ट होतील. पण फॉर हिज सरप्राईज, आश्चर्याची गोष्ट अशी होती की मॅक्झिमम सगळे रेडिएशन्स आरपार गेले, गोल्ड फॉइलच्या आरपार गेले. आरपार केव्हा जातात एखाद्या वस्तूच्या? जेव्हा काही मध्ये डिस्टर्बन्सच नाहीये, मध्ये काही हर्डलच नाही, काही अडवायलाच नाहीये, तर आरपार जाईल ना गोष्ट. म्हणजे या गोल्ड फॉइलच्या ऍटम्सच्या मध्ये खूप जागा मोकळी आहे, रिकामी आहे. काही जे रेडिएशन्स होते ते छोट्या अँगलने रिफ्लेक्ट झाले, काही रेडिएशन्स काही मोठ्या अँगलने रिफ्लेक्ट झाले, आणि 20,000 मधला एक गेल्या मार्गाने परत आला. म्हणजे एक रे जो स्ट्रेट गेला तोच परत आला, पण असा किती होता? 20,000 मधला एक होता. ह्या सगळ्या रचनेमध्ये त्याला ही गोष्ट कळली की ऍटमचं स्ट्रक्चर हे जे दिलंय ना इथे, असं तर नक्की नाहीये. असं असतं तर खूप सारे पार्टिकल्स रिफ्लेक्ट झाले असते, पण ते रिफ्लेक्ट नाही झाले, ते आरपार गेले. आरपार गेले म्हणजे हे जे असं पिवळं पिवळं भरून ठेवलंय ना, हे असं काहीही नसेल, खूप मोकळं असेल. म्हणजेच ऍटमचं स्ट्रक्चर असं नाही असू शकत केक सारखं, हे तर सिद्ध झालं. आता मग ते कसं असेल ह्याचा विचार केला तेव्हा त्याला हे समजलं की मध्ये छोटूशी जागा अशी आहे ज्याच्यामध्ये काहीतरी हेवी आहे. म्हणूनच जो काही पॉझिटिव्ह पार्टिकल गेला तो परत आला, खूप कमी आला, 20,000 मधला एक आला, पण ती खूप स्ट्रॉंग गोष्ट आहे जी मध्यभागी आहे, त्याच्यात वजन आहे. आजूबाजूला मोकळी मोकळी जागा आहे आणि त्या मोकळ्या जागेच्या मध्येच कुठेतरी इलेक्ट्रॉन्स फिरतात. मध्ये गेलेला परत आला कारण की तो रिफ्लेक्ट झाला, याचा अर्थ मध्यभागी पॉझिटिव्ह आहे. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे एकत्र असू शकत नाही, म्हणून जर मध्ये पॉझिटिव्ह आहेत तर गोल गोल आजूबाजूला फिरणारे हे निगेटिव्ह असतील, कारण त्याच्या डोक्यामध्ये आपलं मिनिएचर सोलार सिस्टीम मॉडेल होतं. मध्यभागी सूर्य, आजूबाजूला इलेक्ट्रॉन्स, अशीच रचना असायला पाहिजे. मध्ये कोण आहे बाजूला कोण आहे हे माहित नव्हतं. ह्या प्रयोगामधनं ही गोष्ट कळली की खरंच आहे, आजूबाजूला खूप मोकळी जागा आहे, मध्यभागीच सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड दी न्यूक्लियस. ही रचना ह्या एक्सपेरिमेंटमुळे सिद्ध झाली. आता इथे चित्र बघा ना खाली, ही ती गोल्ड फॉइल आहे आणि त्याच्यामध्ये हे आहेत गोल्डचे ऍटम्स. गोल्ड म्हणजे आपलं सोनं, सोन्याचा पत्रा होता खरा खरा. आता ह्याच्या सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस, बरोबर, आणि त्या न्यूक्लियसच्या भोवती भोवती त्याच्या शेल्स, म्हणजे काय आहेत त्या? ऑर्बिट्स. आणि न्यूक्लियस ऑर्बिट्सच्या मध्ये मोकळी जागा. आता बघा,
हा जो एक पार्टिकल आहे हा आला आणि छोट्या अँगलने रिफ्लेक्ट झाला, खूप सारे आरपार गेले आणि खूप कमी जसे आले तसे मागे गेले, 20,000 एक गेले. ठीक आहे, हे सगळं ह्या त्याच्या एक्सपेरिमेंटचं प्रेडिक्शन होतं. कसं होतं ना एक्सपेरिमेंट? हा होता लॉर्ड रुदरफोर्डचा ॲटॉमिक मॉडेल एक्सपेरिमेंट. आता नील्स बोहर्स मॉडेल ऑफ अन ॲटम. नील बोहर कोण होता? नील बोहर हा रुदरफोर्डचा स्टुडंट होता. रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटमध्ये काही गोष्टी पूर्ण नाही झाल्या. लोकांना काही शंका होत्या त्याच्यामध्ये की जर इलेक्ट्रॉन्स गोल 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 फिरत आहेत तर गोल फिरणारी वस्तू कधी ना कधी मध्ये येऊन पडते. उदाहरणार्थ आपला बघा ना, आपण त्याला दोरी लावून सोडला की तो गोल 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 फिरतो आणि मध्ये जाऊन पडतो, बरोबर? मग असे इलेक्ट्रॉन जर गोल 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 फिरत असतील तर ते परत जाऊन सेंट्रलला पडतील, म्हणजे परत ते मॉडेल कसं झालं? असंच झालं ना. पण असं नसेल तर ते इलेक्ट्रॉन बाहेरच कसे काय फिरत राहू शकतात? कारण ते चार्ज पार्टिकल्स आहेत. चार्ज पार्टिकल्स चार्ज गेला, त्याची एनर्जी संपली की मध्ये येऊन पडणार. मग तसं तर काही होत नाहीये असं त्यांनी सांगितलं होतं. शिवाय ऑर्बिट्स आहेत, ऑर्बिट्स एवढंच कळलं, पण त्या ऑर्बिट्स मध्ये एनर्जी काय आहे? पहिला ऑर्बिट, दुसरा ऑर्बिट, तिसरा ऑर्बिट, ह्याच्याबद्दल त्याने काही सांगितलं नाही. अर्थात तो त्याचा विषयच नव्हता, त्याचा विषय होता स्ट्रक्चर कसं असेल. हा एक्सपेरिमेंट चुकला का? अर्धवट होता का? नाही. या एक्सपेरिमेंट मध्ये जे गरजेचं होतं, जो मागचा प्रश्न होता त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला होता. मग ह्याच्यामध्ये काय आणखीन राहून गेलं ते शोधण्याकरता व्हॉट आर दी डिमेरिट्स ऑफ दिस मॉडेल, म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय चुकलं, ह्याच्यामध्ये काय कमी पडलं, हे शोधून काढायला नवीन लोक आले, नवीन प्रश्न काढले. या प्रश्नांचं उत्तर देण्याकरता नील्स बोहरने त्याचे ॲटॉमिक मॉडेल मांडलं. त्याने तोच मॉडेल कसं करेक्ट आहे हे सांगितलं आणि त्याच्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट सांगितल्या. ही वॉज फिजिसिस्ट हू डेव्हलप्ड अ रिव्होल्युशनरी मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. त्याने काय सांगितलं? इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटिंग द न्यूक्लियस इन डिस्क्रीट एनर्जी लेवल. म्हणजे असे गोल 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 फिरणारे परत मध्ये येत नाहीत, कारण की त्यांच्या रिंग ठरलेल्या आहेत. पहिली रिंग, दुसरी रिंग, तिसरी रिंग, त्याच रिंग मध्ये ते फिरतील, मध्ये काही कनेक्शन नाहीये, ते मध्ये येणार नाहीत. म्हणजे त्याच ठरलेल्या रस्त्यांवरती फिरण्याची त्यांना परमिशन आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मध्ये येऊन पडण्याचा, बरोबर ना? म्हणजेच नील्स बोहर्स मॉडेल ऑफ अन ॲटम ह्याच्यामध्ये आपल्याला काय कळतं की इलेक्ट्रॉन्स गोल 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 फिरून मध्ये पडत नाहीत, कारण की ते त्यांच्या विशिष्ट स्पेसिफिक ऑर्बिट्स मध्ये फिरतात. प्रत्येक ऑर्बिटची एक एनर्जी आहे. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल ही त्यांची एनर्जी असते, राईट? आणि त्या एनर्जी लेवल्स प्रमाणेच त्यांची मुवमेंट होते. जितकं तुम्ही न्यूक्लियसच्या जवळ असाल तितकी त्याची एनर्जी जास्त असेल, जितकं लांब असाल तितकी एनर्जी कमी असेल. हे सगळे त्याने सांगितलेले मुद्दे होते. ठीक आहे, आता हे बोर्स ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते आणि स्ट्रक्चर ऑफ अन ॲटम. आता atoms are the fundamental building blocks of all matter, consisting of a dense nucleus surrounded by a cloud of electrons. The nucleus contains protons and neutrons, while the electrons orbit the nucleus in distinct energy levels or shells. The number of protons in the nucleus determines the element, and the number of electrons equal of protons. Correct आहे की नाही? कुठलाही एलिमेंट तुम्ही कसं डिटरमाइन करता? हाऊ डू यू फाइंड दॅट दिस इज दी एलिमेंट? This is this element. How do you find it? By their atomic number. There are two very important concepts: atomic number, atomic mass number. Atomic number is nothing but the number of protons or number of electrons in any atom, while atomic mass number is addition of number of protons and number of neutrons present inside the nucleus of that atom, of that element. ठीक आहे, आता मी हे जे काही तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कळलं का? थोडंफार तरी कळलं का? तर मी तुम्हाला पुढचा मुद्दा विचारेन. भरपूर काय काय बोललो आपण आज, त्यातलं काहीतरी तुम्हाला कळलं का? हो का नाही? का प्रवचन ऐकल्यासारखे तुम्ही बसला होतात? डोके हलवा नाही, हो काहीतरी सांगा मला. कळलं तुम्हाला? थोडंफार तरी कळलं? आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम बद्दल बोललो, रुदरफोर्डच्या प्रयोगाबद्दल बोललो, तर तुम्हाला कळलं का? त्याच्या आधीचं डाल्टनचं मॉडेल होतं किंवा जे थॉम्सनचं मॉडेल होतं, ते तुम्हाला समजलं का?
हो का नाही? कमाल करता राव तुम्ही, काहीच बोलत नाही, डोकी सुद्धा हलवत नाही. बोलणं तर जाऊ द्या. हो कळलं. कळलं? व्हेरी गुड. कळलं असेल तर पुढच्या वेळेला आपण या धड्याच्या पुढच्या टप्प्याकडे जाणार आहे, आणि जो आहे ह्या सगळ्या सब ॲटॉमिक पार्टिकल्सचे डिटेल्स. ठीक आहे. आता मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. समजा मी तुम्हाला काही एलिमेंट्स किंवा काही मॉलिक्यूल सांगितले, तर तुम्ही त्याची रचना किंवा त्याच्याबद्दलचा विचार मांडू शकता का? हो. चला, व्हेरी गुड. हो म्हटलं हीच पहिली मोठी गोष्ट आहे, आणि त्या गोष्टी इकडे सॉल्व्ह होतात. आपण आता बुक मध्ये बघूया की आपण काय काय शिकलो, सो दॅट यू विल गेट टू नो की काय कंटेंट होता ज्याच्यावरती आपण एवढ्या गप्पा मारल्या. इनसाइड द ॲटम इज द 5th लेसन, अँड विल गो डिरेक्टली ऑन दॅट पेज. See, this is your lesson. Inside the atom. What is meant by matter? Matter is anything which occupies space and has got some mass. What is an atom? Atom is the smallest particle of any matter or any material. What is the smallest unit of the matter? Atom is the smallest unit of the matter. बरोबर की नाही? We have seen that matter is made up of molecules. Matter is made up of molecules and molecules are made up of atoms. बरोबर ना? So, atoms are the smallest unit of any matter. आता हा टेबल खूप इंटरेस्टिंग आहे, अँड आता तुम्ही मला याचा आन्सर सांगायचा. दिस इज अन इंटरेस्टिंग टेबल that you will be solving right now here in front of me. Chalo, tell me. First, understand what is asked. Name of the substance, chemical formula, is an atom, is a molecule. हा जो आहे फॉर्म्युला ते बघून तुम्हाला सांगायचं की तो ॲटम आहे का मॉलिक्यूल, सिंगल टाइप ऑफ ॲटम्स की डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स त्या मॉलिक्यूल मध्ये, म्हणजे तो एलिमेंट आहे का कंपाऊंड आहे. तुम्हाला माहितीये का एलिमेंट म्हणजे काय? एलिमेंट आणि कंपाऊंड म्हणजे काय माहितीये का? मूलद्रव्य. हा, पण म्हणजे ते कसे असतात निसर्गामध्ये, आणि मग कंपाऊंड म्हणजे काय ते सांगा, दोघंही सांगा, म्हणजे तुम्हाला फरक पण सांगता येईल. कंपाऊंड म्हणजे काय? एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य हे मला नाही वाटत. कंपाऊंड म्हणजे काय असेल? सांगा सांगा. तुम्हाला 7वी पर्यंत मराठी होतं का? 8वी पासून सेमी इंग्लिश इंग्लिश काय आहे तुमचं? कितवी पासून तुम्ही इंग्लिश मध्ये? 5वी पासून. 5वी पासून, म्हणजे तुम्हाला सगळे शब्द माहिती आहेत. करेक्ट. मग सांगा मला कंपाऊंड म्हणजे काय? जेव्हा 2 किंवा अधिक एलिमेंट्स चे ॲटम एकत्र येतात आणि काहीतरी केमिकल बॉन्ड बनवतात, तेव्हा त्यांच्यापासून कंपाऊंड होतात. आता हे सॉल्व्ह करू, मग तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. वॉटर म्हणजे H2O. H2O हा त्याचा फॉर्म्युला आहे. इज इट अन ॲटम और अ मॉलिक्यूल? हा ॲटम आहे का? नाहीये, हा मॉलिक्यूल आहे. सिंगल टाइप ऑफ ॲटम्स, एकाच टाइपचे ॲटम आहेत का? नाही, हा एक वेगळा आहे, हा एक वेगळा आहे, म्हणजे डिफरंट टाइप्स आहेत. मग सिंगल टाइप आहे का? तुम्ही याला नाही करून टाकते. ॲटम आहे का? नाही. एलिमेंट आहे का? हा नाही, कारण हा कंपाऊंड आहे. चला दुसरं सांगा मला. ऑक्सिजन फॉर्म्युला आहे O2. ॲटम आहे का? अनम्यूट करा, पटपट बोला. O2 हा ॲटम आहे का? नाही. शाबाश, म्हणजे तो मॉलिक्यूल आहे. मग सिंगल टाइपचे ॲटम आहेत का त्या मॉलिक्यूल मध्ये? हो. बरोबर, म्हणजे डिफरंट टाइपचे नाही आहेत. हा एलिमेंट आहे का? हो, कारण सिंगल टाइप आहे. हो आहे ना. O2 म्हणजे सिंगल टाइपचे ॲटम आहेत, O आणि Oच एकत्र आलेत, म्हणजे तो एलिमेंट आहे आणि कंपाऊंड नाहीये. आता हेलियम. हेलियम हा एकच सिंगल ॲटम आहे आणि तोच त्याचा मॉलिक्यूल आहे. बरोबर. मग सिंगल टाइप ऑफ ॲटम आहे. डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स आहेत का? नाही आहेत. मग हा एलिमेंट आहे का? हो, म्हणजे हा कंपाऊंड आहे का? नाही. आता मला हायड्रोजन सांगा. हायड्रोजन ॲटम आहे का?
नाही. ऑर्बिटल मॉलिक्यूल आहे. सिंगल टाईपचे ऍटम्स आहेत का त्याच्यामध्ये? हो, हायड्रोजन आणि हायड्रोजनच आहेत फक्त. डिफरंट आहेत का? नाही. मग एलिमेंट आहे का? नाही. आहे. हो. बघा, सिंगल टाईप असेल ना तर तो एलिमेंटच असेल. डिफरंट टाइप्स असेल ना तरच तो कंपाऊंड असेल. कळलं का? आता मला तुम्ही हो. N2 सांगा. ऍटम आहे का N2? नाही, तो मॉलिक्यूल आहे. हा, सिंगल टाईपचे ऍटम्स आहेत का त्याच्यामध्ये? मग डिफरंट टाईपचे नाही. मग तो एलिमेंट आहे का कंपाऊंड? हो, एलिमेंट म्हणजे आहे. एलिमेंटला हो म्हणालात का कंपाऊंडला हो म्हणालात? एलिमेंट. करेक्ट, एलिमेंट आहे. म्हणजे तो कंपाऊंड नाही. बरोबर. चला, आता अर्गॉन. अर्गॉन ऍटम आहे का? हो. मॉलिक्यूल आहे का? नाही. सिंगल ऍटमच त्याचा एकच असतो. सिंगल टाईप आहे? येस. डिफरंट टाईप आहे का? नो. एलिमेंट आहे का? येस. चला, CH4 मिथेन. मिथेन ऍटम आहे का? हो. मॉलिक्यूल आहे, ऍटम नाहीये. मॉलिक्यूल आहे, एकाहून जास्त आहे. सिंगल टाईपचे ऍटम आहेत का त्याच्यामध्ये? नाही आहेत. वेगवेगळे आहेत, कार्बन आणि हायड्रोजन. डिफरंट टाईप्स आहे. मग काय आहे तो? एलिमेंट आहे का कंपाऊंड आहे सांगा? कंपाऊंड. शाबाश, व्हेरी गुड. म्हणजे एलिमेंट नाहीये. म्हणजेच एलिमेंट, कंपाऊंड, सिंगल टाइप ऑफ ऍटम्स, डिफरंट टाइप ऑफ ऍटम्स, ऍटम, मॉलिक्यूल, केमिकल फॉर्म्युला, नेम ऑफ द सबस्टन्स, हे सगळं तुम्हाला माहिती. पुढच्या टप्प्यामध्ये, याच्या पुढच्या याच्यामध्ये आपण त्याच्या सब ऍटॉमिक पार्टिकल्सच्या डिटेलमध्ये अभ्यास करू. आता याच्यामध्ये आपण काय काय बघितलं एकदा बघा. टेक्स्टबुक मध्ये, धड्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते बघा. डाल्टन्स ऍटॉमिक थिअरी आपण मगाशीच बोललो. ऍटम्स कॅन नॉट बी डिवायडेड, कॅनॉट बी ब्रोकन, कॅनॉट बी मेड. बरोबर. दे आर इनडिव्हिजिबल, इनविजिबल, इंडिस्ट्रिक्टेबल पार्टिकल्स ऑफ एनी मॅटर. त्याच्यानंतर थॉमसन प्लम पुडिंग मॉडेल बघा त्याचे की नाही. मग त्याच्यानंतर आपण बघितलं रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऍटम. हे आपण बघितलं. त्याची रचना कशी होती, त्याच्यामध्ये त्याचे रिझल्ट काय होते, अल्फा पार्टिकल्स कसे आले, आणि त्याचे कन्क्लुजन्स काय आहे की देअर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस एट द सेंटर. Almost entire mass of the atom is concentrated at the nucleus. The negatively charged particles called electrons revolve on the nucleus. The total negative charge on all the electron is equal to positive charge on the nucleus. बरोबर. There is an empty space between the revolving electrons and atomic nucleus. हे सगळं आपण बोललो. हे होतं आपलं रुदरफोर्डचं मॉडेल. आता ह्याच्या पुढे आपल्याला बघायचंय बोर्स ऍटॉमिक स्टेबल मॉडेल. म्हणजे ते आपण जे ऑलरेडी बोललो की ह्याचे मुद्दे काय होते की इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द ऍटॉमिक न्यूक्लियस लाईन दी कॉन्सेंट्रिक सर्क्युलर ऑर्बिट्स ऍट सर्टन डिस्टन्स. त्याचा डिस्टन्स पण फिक्स असतो आणि त्याची एनर्जी लेवल पण कॉन्स्टंट असते. याची एनर्जी वेगळी, याची एनर्जी वेगळी, त्याची एनर्जी वेगळी, आणि ते त्याच्यातच फिरत असतात. म्हणून ते मध्ये येऊन पडणार नाही. When an electron jump from the inner orbit to outer orbit, it absorbs energy. बरोबर ना. त्याला एका लेवलवरून बाहेर उडी मारायची असेल त्याला एनर्जी घ्यावी लागते. आणि when it jumps from outer orbit to inner orbit, it emits energy. त्याला बाहेरून आत यायचं असेल तर तो त्याची एक्स्ट्रा एनर्जी देऊन टाकतो. आणि मग त्याचा एनर्जी लेवल डिफरन्स मॅच करतो आणि त्याची रिएक्शन करतो. हे त्याने सांगितलं होतं. आता ह्याच्या पुढे आपल्याला बघायचं आहे, हे बघा, हे त्याने दिलेले त्याची रचना आहे. नील्स बोरची KLMN ही शेलची नावं त्याने दिली होती. म्हणजे 1, 2, 3, 4 ला त्याने KLMN अशी नावं दिली. आणि इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे उडी मारताना त्याला एक एनर्जी घ्यावी लागेल किंवा बाहेरून आत येता येता एनर्जी सोडत यावी लागेल. ही त्याची थिअरी होती. ठीक आहे. हे होते आतापर्यंतच्या आपल्या हिस्ट्री मधले महत्वाचे मुद्दे. आता ह्याच्या पुढे आपण बघणार त्या सब ऍटॉमिक पार्टिकल्सची डिटेल्स. न्यूक्लियस म्हणजे काय, प्रोटॉन म्हणजे काय,
न्यूट्रॉन म्हणजे काय, हे बघा हे सगळे पॉइंट आहेत तिकडे, प्रोटॉन, न्यूट्रॉन. त्याच्यानंतर एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे काय, इलेक्ट्रॉन्स आणि त्याची इम्पॉर्टन्स काय आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, कसे आपण इलेक्ट्रॉन मांडतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि त्याचं एक टेबल आहे, मस्त इंटरेस्टिंग टेबल आहे, तुम्हाला हे सगळं आपोआप समजेल आणि खूप इंटरेस्टिंग आहे, मला आपोआप येईल. व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये तुम्हाला त्याची ड्रॉइंग्स कशी काढायची हे पण कळेल. ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर त्याचे सिम्बॉल्स कोणते कोणते असतात, जनरल काही एलिमेंट्सचे सिम्बॉल आपल्याकडे आहेत, त्याचा वापर करून आपण त्यांना कसं लिहू शकतो हे सगळं याच्या पुढे आपल्याला येणार. आणि असा हा इंटरेस्टिंग धडा नंतर संपेल. हा आपण पुढच्या वेळेला बघू काय आहे ते. आपण जे काही शिकलो थोडंफार तुम्हाला कळलं का? हो मॅडम. शंका असतील तर विचारत जा आणि दुसरं महत्वाचं पटपट उत्तर देत जा. जर चांगल्या गावाला तुम्हाला पट समजेल आणि नवीन नवीन इंटरेस्टिंग गोष्टी पण समजतील. थांबूया आपण आजच्या दिवशीकडे. चला थांबायचं का? थँक्यू तुझ्या मॅम. बाय.